राणी ऐक ना. राणी. काय गण्या? अगं आठवडा झाला राणी, तुझ्या मनात अजून राग आहे का? तुला किती वेळा सांगितले का मला असं सारखं सारखं रस्त्यात आडवत जाऊ नको म्हणून? अगं राणी, तू चुकीच्या गोष्टीचा राग मनात धरून ठेवलायस. आपला राहुल्या तसा नाही, त्याच्यावर विश्वास ठेव. आणि तुला एक गोष्ट सांगतो, ज्या नात्यात विश्वास नसतो ना ते नातं जास्त दिवस टिकत नाही. आमच्या नात्याचा कधी शेवट झालाय गण्या. अगं असं कसं बोलते राणी तू? तुझ्यासाठी घर सोडून आलाय राहुल्या इथं. त्याला जर याच गोष्टी करायच्या असत्या ना तर तो इथपर्यंत आलाच नसता. तो तुझ्यासाठी इथपर्यंत आलाय. त्याने घर सोडून त्याग केला राणी. त्या गोष्टीचा जरा विचार कर. त्या दिवशी जे घडले ना ते सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितले. त्याच्यामुळे तू नको सांगू मला काय करायचं आणि काय नाही ते. अगं राणी, तू चुकीच्या गोष्टी पाहिल्यास. मी तिथंच होतो ना. ती आशा आहे ना, ती राहुलच्या जवळ जायला बघत होती. राहुल नव्हता तिच्या जवळ जात. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, राहुल्याने घर सोडून तुझ्यासाठी त्याग केलाय. त्या गोष्टीचा जरा विचार कर. हे बघ, तुम्हाला किती समजवण्याचा प्रयत्न केला ना तर काहीच फायदा होणार नाही. पण मग तुला अजून एक गोष्ट सांगते, इथून पुढे जर माझा रस्त्यात आला ना मग बघ, माझ्या नवऱ्याने जर मला पाहिलं ना असं तर उगाच मला मारेल तो. पहिलेच माझा नवरा माझ्यावर संशय घेतोय. हे बघ, मी खरं तुझे हात जोडते, माझ्या मागे इथून पुढे तू नको येऊ. अगं राणी, आयले ह्यांचं जुळवून द्या, ह्यांचे भांडणं मिटवा, परत ह्यांनी लफडे करायचे. आयो. गण्या, मला बघून अजून किती दिवस रस्ता बदलणार तू? तुम्हाला ज्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे ना त्या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी माझ्याकडे नाही. राहुल्याला तयार करायला ना थोडा वेळच लागेल. अरे अजून किती वेळ लागणार आहे? हे बघ गण्या, तू मला शब्द दिलाय, मला खरं खरं सांग, राहुल्याची माझी भेट कधी घालून देणार आहे? किती वेळ लागणार आहे सांग मला. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय मी काय प्रयत्न करत नाही? अहो, तुमची आणि राहुलची भेट व्हावी म्हणून जीवाचा आटापिटा करतोय मी. पण थोडा वेळच लागेल बरं का. अरे असा कसा मित्र आहे रे तुझा? इथं मी माझं सगळं द्यायला तयार झाली त्याला. इथं असं झालंय, मी मुलगा आणि तो मुलगी. अरे मी आयुष्यात कधी कोणाच्या एवढ्या मागं लागले नाही. मी माझ्या नवऱ्याला सुद्धा माझ्या तोंडासमोर उभं करत नाही. इथं याला मी सहज मिळते ना म्हणून त्याला माझी किंमत नाहीये. बरोबर. असं कुणाच्या सारखं सारखं मागं लागलं ना त्याला किंमत राहत नसते. आणि जिथं किंमत नाही ना तिथं जाऊच नाही माणसानी. म्हणजे वाटलं मला तुमच्याबद्दल म्हणून असंच बोललो, बाकी काय नाही. ए, मला शिकू नको. मला काय करायचंय काय नाही सगळं कळतंय मला. तुला जेवढं सांगितलं ना फक्त तेवढं कर. आणि हा, तुझ्या काही इच्छा असेल ना ते पण पूर्ण करेल मी. फक्त राहुलची माझी भेट घालून द्यायची काय? बरं, करतो मी प्रयत्न. हां, होईल राहुल्या तयार. पण त्या ज्या काही इच्छा असतील का त्या पूर्ण कराव्या लागतील बरं का तुम्हाला. हां, अरे हा मग करते ना. त्याला सांग अशी बोलली म्हणून. तुझ्या तोंडातून जो शब्द निघाल ना दुसऱ्या मिनिटाला तुझ्या समोर हजर राहीन. आणि हा गण्या, हां, मी जे बोलते ना ते करून दाखवते. तुझ्यासारखं नाही, कळन तुला आशा काय ते. जा. करतो मी प्रयत्न. अरे बा, काय स्टॅमिना आहे संत्याचा. अरे एका झटक्यात 90 हाणली ना त्यानं. वा सांगते, मानलं बरं तुला. अरे एवढे बेवडे बघितलेत पण तुझ्यासारखा अट्टल बेवडा नाही बघितला मी. मला बेवडा म्हणायला लागला का तू? काळ्या खंड्या, मी काळा तर तू डांब. मारून टाकीन मी. जाऊ दे. मला नादाला नाही लागायचं. तुम्हाला तर माहिती आहे ना भाऊ आपलं काम कसं असतं, टॉप लेवलचं. ह्याला फाडायचं म्हटलं तर ह्याचं ट्रॅक्टर फाडीन आणि अख्ख्या गावाला बी लिंबाच्या काड्यावर जाळीन आणि शेकत बसन. तू अख्ख्या गावाला लिंबाच्या काड्यावर जा, हं, पण घराकडे नको ध्यान देऊ. मस्त जाणीन घराकड. सांगते, तुझं कशाचं घरी लक्ष आहे? अरे तुझ्या घरी कुणी बी यायले कुणी बी जायले माहिती का तुला? कोणी बी यायला कोणी बी जायला म्हणजे काय म्हणायला लागलास तू? काळ्या मारू काय ह्याला? लय माझ्या डोक्यात चल. अरे ऐक, त्याला कशाला बोलतो? अरे डोक्यात झाला तुला मारून टाकीन मी. अरे इकडे बाय, तुला सांग, त्या दिवशी ना आम्ही तुझ्या घराकडून चाललो होतो.
हं, आता त्या घराकडून चाललो म्हणलं संत्याला भेटून जावं. हं, पाहत होतो काय हं. दारू उघड. मग म्हणलं तू घरी असशील हं. तर काय तू रावले नाही का? कोण जर रावले? अरे ते नाही का राणीवणीचं लग्न झालं तेव्हापासून गावात आला तो रावल्या. हा त्यो. हं. तो बाहेर आला. मग म्हणलं तू असशील. हं. पाहत होतो काय राणी वहिनी त्याच्या माग. ओ भाऊ. अरे. भाऊ. तसं नाही बाबा. हं. आता ते एकाच गावाचे आहेत. म्हणलं असं त्याचं काही काम हं. होय. हं. पण तसं बिन तो कुठं घराकडे लक्ष आहे रे. तू कधी पाहिलं तर आपल्या त्या दारूच्या ठेक्यावर पडेला असतोस. आता घरी कोण येतंय काय करतंय बायको कोणाशी भेटती उठती याचं थोडी तुला माहिती आहे. ओ भाऊ. हं? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? बायकोचं त्या रावल्याचे लपड आहे का? ए खांड्या आपण का असं म्हणलो का होय रे. हा? काय नाही ए भाऊ कधी म्हणले रे तसं पण तसंच समज. भाड्या तू हे आईलावर तू मेला येऊ माझ्या हाताने माझ्या बायको लपड सांगायला तू तसं नाही म्हणणार हा? की हो. कापणार तू आपण तुला मुद्दा सांगतो. मला सांग राणीवणीचं लग्न झालं त्यासोबत झालं. बरोबर आहे. त्याच्या अगोदर ते पोर आपल्या गावात होते का? होते का? नव्हते. हा मग राणी वहिनीचं लग्न झाल्यावरच ते गावात आले का नाही? आले का नाही? हा आले ना. मग मला सांग तुला कधी ह्यो प्रश्न नाही पडला का ते आपल्या गावात कोण आले असतील ते? हा बरोबर आहे तुमचं. तरी मला वाटतच होतं काय ना काहीतरी आहे का नाही. पण म्हणलं कशाला या अंडगुल्या पोरायच्या नादी लागायचंय. पण इतके पोटातून काळे असतील मला नव्हतं खायला. का मामा मला ते 10 रुपये पडायचं घर येऊन सोडायचे. हा संत्या तू तिथंच घालला. आता मला सांग आपण एकमेकाची मदत केव्हा करतो? जेव्हा काही फायदा असेल तेव्हाच ना. होय बरोबर आहे की नाही? आहे की नाही? बरोबर. आता मला सांग त्या रावल्यानं तुला घरी आणून सोडल्यावर तू काय करायचा? काय करायचा? झोपायचं. झोपायचा. तिथंच तर माती खाल्ली तू. आता तू झोपल्यावर तो रावल्या काय करीत असन आणि वहिनी काय करीत असन हे तुला कुठं माहिती आहे? होय. हा नाही. या पाय गाड्या कसं आहे आता तू आपल्या जवळचा आहे गावचा माणूस आहे म्हणून तुला मी सांगतो. अरे बाबा हे गाव ना लय बाराचं आहे. कोणाचं चांगलं देखवतच नाही. आता तुला एवढी सोन्यासारखी बायको भेटली. आता मला कसं वाटतंय बा की त्या बायकोचा कोणी फायदा घेऊ नये. बाकी काय करायचं मला सांग बरं. मला काही गरज घ्यायची नाही पण तू आपलं आहे म्हणून सांगणार आलं बा. अरुण भाऊ तसं काय झालं ना तर अख्ख्या गावाला फुकून देऊन हो संत्या आणि खांड्याला बी फुकून देईन. माय फुकून देणार अरे बाईस ना. नाही बस. भाऊ मानलं बरं तुम्हाला त्या संत्याला दारू पाजली आणि त्याच्याकडून पैसे बी वसूल केले. पण भाऊ मला एक प्रश्न पडलाय. कोणता? ते की संत्याला दारू पाजून मी त्या राणीबद्दल एवढं कोण भडकून दिलं तेच ना. हा खंड्या काही गोष्टीचा बदला असाच घ्यावा लागतोय. त्या राणीला बी कळू दे ना अरुण काय चीज आहे ते. भाऊ लय डेंजरच बरं तुम्ही. खाता का? बरं राहू दे. अरे राहुल्या चल की रे कॉलेजला. किती दिवस असं कॉलेज बुडवणार आहेस? हे बघ त्या राणीला समजून समजून थकलो बघ मी. आता काय ते तुझं एकदा बोलून बघ. हे बघा ना तिचा जर माझ्यावर विश्वास नाही ना तर समजून सांगून काय फायदा नाही बघ. प्रेम करते म्हणे माझ्यावर. हे असलं प्रेम? अरे एवढं समजून सांगून पण समजून घेत नाही. समोरून आलो ना तर बघत पण नाही माझ्याकडे. अरे राहुल्या पोरींचं असंच असतंय रे. हाय का त्यांच्या मनासारखं वागलं तरी त्यांना राग येते
आणि त्यांच्या मनाविरुद्ध वागलं तरी बी त्यांना राग येते. लय अवघड असते बाबा पोरींना समजून घ्यायचं. बरं ते अशी भेटली होती. तिचं काय यार सारखं मध्येच यार गाणं काय चाललंय आयुष्यात तेच कळणं झालंय मला. कुठून उठून या लपड्यात पडलो ना असं वाटायला लागलंय. जिच्यावर प्रेम करत होतो तिचं लग्न झालं. बरं ठीक आहे, लग्न झालं तर झालं, प्रेम आहे ना आमचं एकमेकावरती, मग ही काय येते मध्ये मध्ये. आवडत नाही यार ती मला. आणि तसं पण राणीची जागा तिला नाही देऊ शकत मी. अरे मग बोलून बघ ना एकदा राणीसोबत. अरे रोज तेच करतोय का नाही मी, माणूस आहे मी, मला पण म्हणे कुठवर हे करायचं मी. आणि सध्या माझं मन मला एवढं सांगतं की बास कर आता. तिला जर माझी कदर नाही ना तर मला बी कदर नाही. अरे रावल्या, एवढं काय झालेलं नाही बरं का. आणि इथपर्यंत येऊन तू आता माघार घेणार आहेस का? गण्या मी माघार घेत नाही, पण तुला माहिती आहे का, प्रेम जर सोबत असेल ना तर जगातली कुठली पण गोष्ट जिंकता येते. आणि जर प्रेम सोबत नसेल तर प्रत्येक पावलोपावली हार पत्करावं लागते गण्या. हे रावल्या, हार मानण्यासारखं काहीच झालेलं नाही बरं का तुमच्यात. काही म्हणजे काहीच झालेलं नाही. मला काय वाटतंय, तू एकदा राणीसोबत बोलून बघ. ऐक माझं, तोच शेवटचा पर्याय वाटायला मला. तिला भेट आणि नीट समजून सांग सगळं. ऐकल रे ती. राणी बरं झालं तू आले. किती वेळ वाट बघायची तुझी. इकडे दे. राहू दे. राणी किती दिवस असं करणार आहेस तू. बरं ठीक आहे बाबा, चुकलं माझं, माफ कर मला. राणी इथून पुढं मी आशाच्या जवळ जाणार आहे. मी तसं कधी गेलोच नाही आणि आशाला पण माझ्या जवळ देणार आहे. बस. अगं राणी, मी असं काय करू म्हणजे पहिल्यासारखं बोलशील तू मला. सांग ना, पाय पडको तुझ्या. बरं ठीक आहे, पाया पडतो. राणे, तू कसं तुला मूर्ख समजतेस का मी मूर्ख दिसतो तुला. किती वेळ मागे हिंडायचं का मी. हा, तुला जर माझ्या सांग बोलायचं नसेल ना तर तसं सरळ सरळ सांगून टाक मला. निघून जातो मी माझ्या गावाला. पण हे असं वागून तू काय सिद्ध करत नाही, लक्षात ठेव. हे बघ राणे, माझ्या सहनशक्तीचा अंत नको बघू तू. अगं तुझ्यावर प्रेम करत आलोय, तुझ्या प्रत्येक चुका माफ करत आलो, म्हणून तू माझ्याशी हाडतोड करते का. हा राणी, तुला माझ्यासोबत राहायचंय का नाही. राणी, मी तुला काय विचारतोय, तुला माझ्यासोबत राहायचंय का नाही. ठीक आहे, मग मला पण तुझ्यासोबत राहायचं नाही. राणे, ए राणे, राणे. काय हो, काय झालं? काय झालं, मला वर थोबाड करून विचारायला लागली तू काय झालंय ते. हा, माझ्या इज्जतीची पंचनामा करून टाकला सगळं तो. अहो पण काय केलं मी? थोबाड काळ केलंस ना तो मग, आणि तो बी थोबाड काळ करून घेतलंस तो. हा, या मळ्यामध्ये कशाला जात होती तू. हा, कोणाला भेटत होती मळ्यामध्ये जाऊन. तो सगळं पित्त उघडं पडलाय. अहो काय 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 बोलते. कुठं कोणाला मी जाऊन भेटत होती तवा सांगा ना तुम्ही. आणि कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं? अरुण भाऊने सांगितलं मला सगळं. तो आणि त्या रावल्याचं लपड आहे का नाही सांग मला. आहे का नाही सांग. अहो काय काय बोलताय तुम्ही. हा, असं तुम्ही दुसऱ्याचं ऐकून कसं बोलू शकतात.
त्या अरुणने तुम्हाला दारू पाजली, तुम्ही त्याच ऐकते आणि मला बोलते. त्याचं ऐकून बोलतोय म्हणजे मी माझ्या डोळ्याने मी पाहिलंय तू त्या रावल्या संग 2-3दा होती की नव्हती? हा तुम्ही तर काही पण बोलत आता, असं काही नाही. मला सांगा, एखादी मुलगा बोलत असून मग लगेच असं समजायचं का त्यांचं लफड आहे म्हणून? हा मग मी पण असं समजून, तुम्ही तर किती वेळ त्या आशाबाई सोबत बोलत बसतात, मग मी पण असं समजायचं का तुमचं त्या आशाबाईचं लफड आहे म्हणून? ए राणे, असं काही बी म्हणून नको तू. हा उगाच काही बोलायचं नाही आपल्याला, इशे पालटायचं नाही तो. इशे नाही पलटत मी सांगू राहिले तसं. तुम्ही जर माझा संशय घेतला ना, मी पण तुमचा संशय घेईन. आणि तुम्हाला बायको विश्वास पाहिजे का गावा विश्वास पाहिजे ना? हा तिकडे लोक काही पण म्हणतात आणि तुम्ही मला चुम बोलतात. नुसतं मला पुरावा हाताला लागू दे, नाही तुला जाळून टाकलं नाही तर घरामध्ये नाव नाही लावणार सांगते, कळलं तुला? हा ठीक आहे, जेव्हा पुरावा लागा ना मग तेव्हा बोला, आता नका बोलू लगेच. आणि ऐका, तुम्हाला पण मीच सांगते, तुम्ही जर परत जर अरुण भाऊचं ऐकू जर मला काही बोललेत ना, मग माझ्या इतकं वाईट नाही. मारते तुम्हाला चापड मारते का? लय मारेन तुला मी. नीट राहायचं घरात इज्जत आहे. रावल्याला बघतो हडव्याला जावाजीला त्याच्या रावल्या. राहुल्या, भेटली का राणी? हा भेटले आणि बोलणार पण होतो, तितका तो बेवडा आला की मधी. चायला त्या संत्याच्या. राहुल्या, मी तिथं असतो ना, त्याला एखादी नवीन स्कीम दिली असती. तू काय स्कीम देणार का नाही त्याला? त्या अरुण भाडकावने आपल्याबद्दल स्कीम दिल्या सांग त्याला. म्हणजे माझं राणीचं लपडे म्हणून सांगितलंय, आम्ही चोरून भेटतो हे पण सांगितलंय, आणि बरंच काय काय सांगितलंय. चायला त्या आरण्याच्या बरोबर गेम केला यार त्याने आपला. हे बाद झालं का नाही? आता डोक्याच्या वरनं चाललंय सगळं. त्या अरुणचा ना गेमच करायला पाहिजे आपल्याला, कारण का आपण जर काय केलं नाही ना तर तो आपल्याला हलक्यात घेईल. त्याला वाटतं त्याच्यावर जोकर आहे, तो कधी पण डाव जिंकू शकतो, पण त्याला हे माहीत नाही आपल्याकडं पण राणी आहे, राणी जी कधी पण डाव पलटू शकते. तुम्ही जा पुढं, मी येते मागून. हा, नाही तर सगळ्या गावाला पुन्हा मुंबईत सांगशील की मला नवऱ्या माझा सोडं म्हणून. गावभर चुगला करायची सवय नाही माझी. जा तुम्ही पुढं, मी आले राणीकडे जाऊन. राणीवाणीकडे चालली का? हा. थांब, मी पण येतो. का बरं? हा, ते लय दिवस झाले संत्याला भेटलो नाही, त्याला पण भेटतो मग. काय गरज नाही संत्याला भेटानंतर. तसं पण राणीकडे माझं वेगळं काम आहे, आणि तुम्हाला बायांमध्ये काय काम आहे? जा तुम्ही पुढं, मी येते. जरा नीट बोल जाईन तू. तुमचं तोंड आहे का नीट बोलण्यासारखं? जा पुढं. बस की, अजून किती दमवणार आहेस? तुम्ही अजून पाठलाग करताय माझा. तुला माहिती का, लहानपणापासून मी खूप जिद्दी आहे. मला जी गोष्ट मिळवायची असती ना ती मी मिळवते. त्यासाठी मला काहीही करायला लागलं तरी चालेल. आपल्यात असं काहीच होणार नाही. माझा पाठलाग करायला सोडून द्या तुम्ही. ते तर नाही होणार. हवं तर तुला जे मागायचं ते माग माझ्याकडं. मला जे हवं ते तुम्ही द्याल का? तू मागून तर बघ, नाही दिलं तर तुझा पाठलाग करणं बंद. अच्छा, मग एक काम करा की माझ्यासाठी. काय? तुमचा नवरा आहे ना, त्याला नीट समजून सांगा. गावभर काय पण पसरतो माझ्याबद्दल तो. काय सांगितलं त्यांनी? त्याने संत्याला सांगितलंय राणीचं माझं लपड आहे म्हणून. काय? पण राणी तू तर मित्रमैत्रीण आहे ना. मग तेच तर ना, काहीच नसताना काय पण पसरतो तो. बरं, मला हे माहीत नव्हतं. बोलते मी त्यांना. हां, आणि हे पण सांगा की चुकीचं काय पसरू नको म्हणू. बरं, पण मला सांग, माझा काय फायदा यात? फायदा असेल तरच काम करणार का? हा, मग कुणी कुणासाठी फुकट काही करत नाही राहुल. काय करू मग तुमच्यासाठी? बाकी काही नाही, जसं पहिलं मला भेटत होता तसंच भेटायचं. पहिल्यासारखं भेटायला मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुमच्या मनात जे चाललंय ना ते माझ्या मनात नाही. बरं, बघू ते पुढच्या पुढं.
तू फक्त मला पहिल्यासारखा भेट, मग मी माझ्या नवऱ्याचे कान फुकते. मित्र म्हणून भेटायला मला काहीच प्रॉब्लेम नाही, जर तुम्ही माझं काम केलं तरच. तुझं काम झालं समज, जा तू. चालतं. त्या मायला अरुण भाऊ म्हणले तसं जर झालं असतं तर आता पस्तूर रावले हिला भेटायला आला असता. इकडं कोणीच नाही तरी हिला कोणी भेटायला आलं नाही. म्हणलं ही लपड करू नये गाडी. अरुण भाऊ खोटं बोलले मला. हे जाऊ दे. त्या मायला खंड्या, त्या राणीचं जर नाव जरी काढलं ना तर मला डोक्यात अशा मुंग्या या लागल्या. जाऊ दे ना भाऊ, त्यांच्या संसारात मुंग्या आणल्या तू. खंड्या जाय, जाऊ. जा. मला बोलायचंय काय तुमच्याशी? हा, बोल ना मग. इथं नको, दुसरीकडे चला, इथं ऐकल कोणी. इथं काय भूत आहे काय? बोल काय बोलायचं तर. तुम्हाला त्या राणीच्या संसार ढवळ काल कोण सांगितलं? ते तुला कोणी सांगितलं? मला कोणी का सांगा ना, तुम्हाला दुसऱ्याच्या संसारात विष कालवायला कोणी सांगितलं? मला जे योग्य वाटलं तेच केलं मी, आणि जे ऐकलं ते पाहिलं तेच बोललो मी. लक्षात ठेवा, इथून पुढं असं करायचं नाही. असं जर केलं तर माझी इतकी वाईट कोणी नाही, कळलं का? आता पण त्या बायकोचं जे रूप बघितलं नाही ना, ते बघायला भेटेल तुम्हाला. मला नाही वाटत मी काही चुकीचं बोललो म्हणून. अहो असं कसं बोलतो? तुम्हाला लाज नाही वाटत का? एका घरात भांडणं लावून, अहो एका घरात काय 2-2 घरात भांडणं लावलं तुम्ही. म्हणे त्या राहुलचं राणीचं लफडं आहे. मला सांगा, तुम्हाला लफडं माहिती आहे? तुम्ही कुठं पाहिलं, कसं पाहिलं? पाहिलं नाही, पण मला जे वाटलं ते बोललो मग मी. मला जे वाटलं ते बोललं म्हणे. अहो असं कसं बोलताय तुम्ही? थोडी लाज धरा. अहो जी गोष्ट तुम्हाला माहित नाही तेवढं कॉन्फिडन्स मध्ये कसं काय बोलले तुम्ही? सांगा ना. त्या संताला जाऊन सांगितलं राणीचं लफडं आहे म्हणून, तिला किती मारलं? आणि त्या राहुलच्या मावशीला माहित पडलं तर त्याला त्या गावात ठेवीन का? ठेवीन का सांगा ना. आणि हे सगळं करून तुम्हाला काय मिळणार आहे? बोला ना आता. गेलं तोंडात काय? काय बोट खाली, बोट खाली. हे असले चाळे ना बायनं शोभत येतात, गडी माणसाला नाही. तुम्ही तर धडधाकट माणूस आहे. हे चुगला करायचे काम बायांचे का? बाहेरून माणूस आणि आतून बाई आहे. काय तुम्हाला सांगून ठेवते, इथून पुढे जर असं केलं ना, माझी इतकी वाईट कोणी नाही, कळलं का? माझी जर नीट बोलतोय तू. तोंड आहे का नीट बोलण्यासारखं? इच्छा आईला हिला कसं कळालं असं? तुला काय करायचं ते कर. त्या राणीला सोडित नसतो मी. तिचा तर बदला घेणारच आहे. चला त्या रावल्याला आणि राणीला आहे ना एक दिवस चित्त झालं. साला माझ्या बायकोच्या पाठीमागं लागता नपा. पण एक दिवस माझ्या हातात यासनच ना, तेव्हा सांगतो.
राहुल्या बरं झालं त्या आशाच्या कानावर घातलंस ते. हा आता आशाच तुला याच्यातून बाहेर काढू शकते बघ. अशा बाहेर काढू शकते, पण त्या बदल्यात मला तिला रोज रोज भेटावं लागेल. आणि रोज रोज भेटलो तर राणी बघल, आणि राणी बघल्यावर काय कर, बोलणं बंद कर. सगळीकडनं अडकलो मी. अरे राणी बघल एवढीच अडचण आहे ना तुला. मग आपण काय करू माहिती का, त्या आशाला कॉलेजला ऍडमिशन घ्यायला लावू. हा मग तू राणीला गावात भेटत जा आणि त्या आशाला कॉलेजमध्ये भेटत जा. अरे एका दगडात दोन पक्षी मारता येत नाही म्हणून काय झालं, दोन दगड घेऊ आणि दोन्ही पक्षी मारून टाकू. तसं नाही रे करायचं का नाही मला. हा. तुला माहिती आहे या गावात मी काय आलतो का? राणीला पळवून घेऊन जाणार होतो, लग्न करणार होतो. पण इथं काय करतोय, चोरून भेटतोय. अरे पळवून घेऊन गेला असतो, लग्न केलं असतं, झालं असतं काय तर सोक्ष मोक्ष. कशाचा सूक्ष्म मोक्ष राहा जर तुम्हा दोघाला. अरे संतोषराव, तुमचे पाय लागले आमच्या गरीबाच्या गोठ्याला आज. ए चपण्या, त्या सगळ्या स्कीम मला माहित आहेत. आधार कार्ड काय आणायला लागला, हा काय काय मागायला लागलं तू आम्हाला. अजिबात आवाज नाही करायचा. रावला कोण आहे? मी इकडे तू, इकडे तू. माझ्या बायको सांग तो लफडे का? काय, कोणी सांगितलं तुला? ते जाऊ दे गिलासात. इथून पुढे जर माझ्या बायको जवळ दिसला तर गिलासात टाकून तुला घाट 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 पेईन आणि चकना बी खाणार नाही, कळालं का? संतोषराव, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. ए चपण्या, तसं काय होत नाही बरं का. इथून पुढे तुम्ही दोघांनी माझ्या बायको जवळ यायचं नाही. हा, त्या अरुणने सांगितलं असेल तुला काय काय, आणि दारूसाठी ऐकलं असेल त्याचं. तुला माहिती आहे अरुण तुझ्या बायकोसोबत काय काय चाळ करतो ते सांगितलं असेल त्याने. ए त्या माणसाबद्दल काहीच बोलायचं नाही तुम्ही. देव माणूस आहे देव. गावातल्या बायाची इज्जत कशी करायची त्याच्याकडून शिका तुम्ही जरा. अरे संत्या, लहानपणापासून तू नारून एकाच गावात वाढलात ना, तुला माहित नाही का ते माणूस कसं आहे ते. ए सगळं माहिती आहे मला, मला नको शिकवू तू. अरे संत्या, दारू पाजली त्या अरुणनी म्हणून त्याच्याकडून बोलायला लागला होय तू. त्या अरण्या चांगला माणूस नाही, चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असलं कॅरेक्टर आहे त्याचं. ए तुझ्या बायकोला आमच्यापासून नाही त्याच्यापासून धोका आहे खरा. ए काही म्हणू नको. लफडे करायचं काम तुम्ही दोघांचं आहे, अरे त्या माणसाचं नाही. त्या माणसाला येळ तर हे लफडे करायला. तुला माहिती आहे पैसा जोरावर काय करतो ते, काय रे? बायकांसोबत लपडी करतो, लपडी. हा हा. लफडे करायचं तुमच्या दोघांचं काम आहे, त्याचं नाही. अरे दारू पाजली म्हणून किती बोलशील त्याच्याकडून. त्याच्याकडूनच बोलणार आहे मी, तुम्हाला बोलू नको, कळलं का? तुला काय वाटतं आम्ही खोटं बोलतोय काय? अरे मग बायकोसोबत पारा दे ना तू. बायको मागे लाल टपकत असतो तो अरुण. त्या दिवशी धरली होती त्याने तिथं. काय करतोस, आम्ही गेलो म्हणून वाचली. हा. तुझी बायको गेली असती त्याच्याकडे. माझ्या बायकोशी आणि अरुण भाऊशी काहीच बोलायचं नाही दोघांनी बी. अरे आम्ही तुझ्या बायकोला वाईट बोलतच नाहीत बाबा, आम्ही अरुण विषयी वाईट बोललो. हं? आणि संत्या, तू एवढा नीच आहेस ना, नीच. दारूसाठी पैशासाठी बायकोला पण विकशील, कळलं का? ए, तू बायकोला घेईन मी. मग अरे मग ये मग अरे थांबा, संतोषराव ऐका. ऐका संतोषराव, ऐका संतोषराव, ऐका तुम्ही. संत्या आहे. अरे ऐक तू संत्या, ऐक. तुला काय करायचं ना कर, पण तुला जर वाटते ना राहुल येतं तुझ्या बायकोच लपडे, तर आधी पुरावा घेऊन ये आणि मग बोला आम्हाला. ए चपण्या, ज्या दिवशी पुरावा भेटेल ना त्या दिवशी उभा फाडून टाकीन दोघाला बी, कळलं का? हा, जळू शकत बसून त्याच्यावर शकत. ए निघे बेवड्या. अरे जा. व्हायच्या लस भरून दिला अरुण ह्याला आपल्याशिवाय. गण्या, त्या हरण्याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागतोय. पाणी डोक्याच्या वरनं चाललेला का आता. हा ना यार. ए राहुल ऐक, तू कुठं गावात फिरू नको. गावात आधीच वातावरण तापलंय. मी एक चक्कर मारून येतो. एक तर आपण बाहेर गावचे, जरा शांत डोक्याने घेतलं पाहिजे सगळं. हा, बाहेर कुठं जाऊ नको, मी येतो गावात चक्कर मारून. राणे, तू कसं तुला मूर्ख समजतेस का मी मूर्ख दिसतो तुला? किती दिवस मागे येण्याचं का मी? हा, तुला जर माझ्या सांग बोलायचं नसेल ना तर तसं सरळ सरळ सांगून टाक मला, निघून जातो मी माझ्या गावाला. पण हे असं वागून तू काय सिद्ध करत ना, लक्षात ठेव. अगं तुझ्यावर प्रेम करत आलोय, तुझ्या प्रत्येक चुका माफ करत आलो, म्हणून तू माझ्याशी हातोड करते का? हा, राणे तुला माझ्यासोबत राहायचंय का नाही? राणे मी तुला काय विचारतोय, तुला माझ्यासोबत राहायचंय का नाही? खंड्या, हा भाऊ, गावातलं वातावरण लय तापलंय रे. हा भाऊ, आणि वातावरण तापिणारा एकच एकटी
आणि त्या म्हणजे राणी वहिनी. बराबर बोलला. त्या राणीनं सगळ्या गावाला येडं केलंय. गावात ते 2 पोर आलेत ना, ते येडे झालेत. आणि ह्या आरुण भाऊला पण तिनं येडं केलं. हा भाऊ, अहो राणी वहिनी क्वालिटीच तेवढ्यात. क्वालिटी ना. खंड्या, हा भाऊ. तू एक काम कर, तो गणे आहे ना, हा गण्या जिथं असेल ना, त्याला मायाकडे घेऊन. हा भाऊ. मायला नाही एका एकाचं खूप काढलं ना, तर नाव सांगणार नाही. गण्या, अय गण्या, हा अरे थांब की. काय काय झालं खंडू शेठ? काय नाही, तुला अरुण भाऊनी बोलिलंय, चल. कशाला? कशाला नाही, नुसतं बोलिलंय, चल. अन ऐक, हा अरुण भाऊ मारामारीच्या मूड मध्ये, त्यांना उलट सुलट काय बोलू नको. हा, शांत डोक्याने घे, चल. हो कशाला उगा भांडणं, हाय का नाही? हा चालते चालते. हा. ऐकलं काय झालं काय माहिती आता. काहीच अरे बाईस तो का अरे तो मित्र कुठे? काय नाव आहे त्याचं? राहुल्या राहुल्या. रावल्या. कुठे तो? आसन की घरी. हा, हा घरी असन. तुला माहित नाही का? नाही माहिती मला. तुला कसं माहिती असन? तू आता जीवलग मित्र आहे ना त्यो. अरे बायाच्या मागं फिरायचं, त्या कुठं जात्यात, काय करत्यात, बरं सगळं माहिती आहे तुम्हाला. हा, नाही नाही अरुण भाऊ, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. आम्ही नाही कुणाच्या मागे जात. आम्ही आपलं गरीबासारखं कॉलेजला जायचं आणि कॉलेजून यायचं, एवढंच करतो. कॉलेजला जायचं, कॉलेजून यायचं, एवढंच करता ना. मला जास्त शहाण पण नको सांगू तू. हे पाय, तुला गोडीनं सांगतो, तो त्या मित्रांना रावल्या का फावल्या, त्याला घ्यायचं आणि पहिलं गाव सोडायचं. कळलं का? आम्ही कशाला गाव सोडू? कशाला गाव सोडू? अरे भाड खाऊ, तुम्ही गावात आले ना, तेव्हापासून आमच्या गावातलं ना वातावरण दूषित झालं. अरे आधी ना लग्न झालेल्या बाईकडे कोणी वर डोळा करून पाहत नव्हतं, पण साले तुम्ही गावात आले आणि ते एक नवीनच पार्थ सुरू झाले. पण हे पहा, जोपर्यंत तुम्ही गाव सोडून जात नाही ना, तोपर्यंत आमच्या गावातलं वातावरण शांत होणार नाही. कळलं का? हो भाऊ, सोडते ना ते, मी बोलतो त्याशी. तू गाण्या जाय जाय जाय. नाही नाही, कोण कोणाच्या माग आहे ना, आणि कोण कोणासोबत लपडे करतय ते आम्हाला बी माहिती चांगलं. तुला काय म्हणायचं? मी गावातल्या बाया संग लफडे करतो का? अरे नाही नाही, पण मी तसं म्हणलंच नाही ना. मी तसं काय म्हणलंच नाही. फक्त कुठून पैसे घेतले तर कुणाला दिलेत हे आम्हाला चांगलं माहिती. अरे मी तुला तर लय गरीब समजत होतो, पण तू तुला 12चा निघला रे भाड खाऊ. पण मी तसं काय बोललोच नाही ना अरुण भाऊ तुम्हाला. हा, माझं म्हणणं काय, तुम्ही आम्हाला काय बोलू नका, मग आम्ही तुम्हाला काय बोलत नाही. सिंपल. सिंपलवाल्या, मला शिल्लकचं शहाणपण नाही सांगायचं. तेव्हा मित्राला घ्यायचं आणि पहिलं गाव सोडायचं. अरे भाड खाऊ, बाहेरून येता आमच्या गावातल्या बायाशी लफडे करता. हां, आम्ही काही हातात बांगड्या नाही घातल्या. कळलं का? सटकायचं पहिलं. पाहतो काय? अयो, माझ्याकडे पाहतो का? नाही. जागा नाही. जाऊ द्या भाऊ, या छोट्या पोराशी कशाला पंगा घेता. ए काळ्या, तू मला सांगतो का? अरे हरामखोरा, उपरे येत ना ते उपरे बाहेरून आलेत आणि आपल्या बोखंडी बसायला लागलेत, आणि तू सांगा लागला मला, आहे ना? जास्त जर केलं ना तर तुला बी मारून टाकेन. किती शोधायचं रे तुला? कुठंच नसलं की येतं असतो मी. बरं, ये बस इथं. बस की जवळ.
ही जागा आहे का गण्याची तुझी? आमचाच गोटा आहे. आम्ही निवांत बसतो मेन गण्याचं. चांगली जागा. बरं, मी माझ्या नवऱ्याला सांगितलंय बरं का, राणीच्या संसारात ना खूपसू नको म्हणून. मला वाटत नाही तुमच्या नवऱ्यानं तुमचं ऐकलं असं. नवऱ्याला कसं वटणीवर आणायचं ना, हे प्रत्येक बाईला माहीत असतं. तुम्ही तर बोलला की तुमचा नवरा तुमच्या अंगाला हात लावत नाही, मग कसं काय ऐकन? हात लावत नाही याचा अर्थ असं थोडीच आहे की तो माझा ऐकणार नाही. अच्छा, हम्म, म्हणजे इथून पुढं अरुण संत्याला काय काय सांगणार नाही राणीबद्दल? नाही सांगणार. आणि तुझं पण नाव मध्ये येणार नाही. तुला माहिती का राहुल, तुझं नाव मध्ये नाही यावं म्हणून मी हे सगळं केलं फक्त तुझ्यासाठी. हो, पण मला वाटत नाही अरुणने तुमचं ऐकलं असं. नवऱ्याला आपल्या वटणीवर कसं आणायचं ना, हे चांगलंच जमतं मला. दांडगा अनुभव दिसतो तुम्हाला. मग अनुभव आहे म्हणून तर लग्न झालं असून तुझ्यासोबत बसली इथं मी. अहो, पण लग्न होऊन पण हे बरं दिसतं का? कसं असतं ना राहुल, आपलं शरीर आपल्याला काय करायला लावेल ना हे सांगता येत नाही. आणि आपलं शरीर आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतं. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जे करता येईल ते करायला पाहिजे. मला काही चुकीचं वाटत नाही त्यात. आता बघ ना, माझ्या नवऱ्याने जर माझी इच्छा पूर्ण केल्या असत्या तर मी तुझ्यासोबत कशाला बसली असती इथं? पण मी असं कधीच म्हटलं नाही की तुमच्या इच्छा पूर्ण करणार आहे. मला माहिती आहे एक ना एक दिवस तू माझ्या जवळ येशील, पण मला तसं काही घाई नाही आहे. तुला जेवढा वेळ घ्यायचा ना तेवढा वेळ घे. हे सगळं ऐकलं ना, मला अहो एक प्रश्न पडतो राव, की तुम्ही बायका लग्न तरी कशाला करता? आता तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना, राणीचा पण तोच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला दोघींचे पण नवऱ्या तुमच्या दोघांची पण इच्छा पूर्ण करत नाही. पण मला वाटत नाही रे राहुल, राणी माझ्यासारखं पाऊल उचलेल म्हणून. लय भोळी रे ती. पण तिला पण काय झालंय काय माहिती, माझ्यासोबत बोलतच नाही. अरे बरं झालं तुम्ही एका जागेवर सापडले. काय झालं रे गाण्या? अरे ह्यांच्या नवऱ्याने आपल्याला गाव सोडून जायला सांगितलंय. काय? आणि का? तुम्हाला गाव सोडून जायला सांगण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? हा, अरे तेवढंच नाही राहुल्या, लय घाण घाण बोलला आपल्याला. काय काय बोला गाण्या तो? म्हणलाय ते राहुल आणि तू आल्यापासून गावात लपडे चालू झाले. हे बास गाण्या, पुढं काय बोला असं ना चांगलंच माहिती आहे मला. कुठं तो आहे घाला अरण्या? मळत आहे मळत. चल दाखवतो. अरे राहुल तू काय करणार आहे पण? काय करणार आहे ना बघा तुम्ही डोळ्यान. ए चल रे गाण्या. चल राहुल सोडत नाही. चालले मळ्यात मी. आता पण जर तुम्हाला माझा पाठला करायचा असेल तर या मागून. नाही सोडणार. आज काय व्हायचं नाही ते होणच जाऊ दे. अरे पण एवढी टोकाची भूमिका घेण्यासारखं काय नाही झालं राहुल. काय नाही झालं, मला लपडे कर म्हणतो हा. त्याचा काय अधिकार आहे का? तुला लफडे खोरच ए राहुल्या, हा याला मी आहे इथं. तुमच्या गांडी तेवढं नाही. बघायचं का तुला? बघायचं तुझी जिरवू शकतो एवढं तर आहेच ना. दाखव मग. राहुल्या मार याला, याला कोणी बोलत नाही ना म्हणून मारला हे वळू. हा याला. अरे सोडा एकमेकांनी यार प्लीज सोड. होय